एखादी लाईन आणि सर्कल यांना फक्त एकच पॉइंट कॉमन असेल, माईक सुजन लोढे, सृजन, a line and a circle have one and only one point common, then that line is called a tangent of the circle. जेव्हा एखादी लाईन आणि सर्कल यामध्ये एकच पॉइंट कॉमन असतो तेव्हा त्या लाईनला त्या सर्कलची टँजंट म्हणतात आणि जो कॉमन पॉइंट असतो दॅट इज कॉल्ड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. सो हियर इन द फिगर लाइन L and a circle with center O have only a point common. Therefore, line L is a tangent of the circle at point A, and point A is called the point of contact. आता याच्यावरचा आपल्याला आज थेरम पाहायचा आहे ज्याला आपण टँजंट थेरम म्हणतो. काल आपण पाहिलं होतं की जर समजा एखादी लाईन सर्कलची टँजंट असेल तर त्या टँजंट पॉइंट मधून जर आपण रेडियस काढली तर या रेडियसला ही लाईन परपेंडिक्युलर असते. माझ्या याच्यात तिचं नाव नाही आलं बेटा, अजून ती माझ्यापर्यंत नाही पोहोचली. ठाकरे, तर ठाकरेचा मेसेज माझ्यापर्यंत नाही आलाय, म्हणजे मेसेज नाही, नेट होऊन द रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा थेरम काय कर, जेव्हा एखादी लाईन सर्कलची टँजंट असेल तेव्हा ती लाईन सर्कलच्या काढलेल्या रेडियसला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळ परपेंडिक्युलर असते. दॅट मीन्स इफ अ लाईन L is a tangent to the circle and OA is a radius, then line L is perpendicular to segment OA. हा त्याचा अर्थ होतो. आता याच्यावरून आपल्याला गिवन लिहावं लागेल. गिवन टँजंट ही शेवटी लाईन असते. मग इन द फिगर लवकर लवकर जॉईन होत आहे बाबांना. लाइन L is a tangent to the circle. पहा गिवन काय लिहिलं, tangent is perpendicular to the radius at the point of contact. इथे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे पॉइंट A. मला डिस्टर्ब नका करू रे. मग गिवन असं होईल की लाइन L is a tangent to the circle. कोणाला टँजंट आहे, सर्कलला. टू द सर्कल, कोणत्या सर्कलला, की ज्याचा सेंटर O आहे, विथ सेंटर O. line L is a tangent to the circle with center O. कुठे आहे, at the point of contact. कोणता, A. So at the point of contact A. हा गिवन काय दिलं त्याचा मी मराठी सांगतो की जर एखादी लाईन सर्कलची टँजंट असेल तर ती लाईन रेडियसला त्या टँजंट पॉइंट जवळ किंवा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळ परपेंडिक्युलर असते. जर एखादी लाईन म्हणजे लाईन L
इज अ टँजंट कोणाला? सर्कलला. कोणत्या सर्कलला? ज्याचा सेंटर O आहे आणि कुठे आहे? ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. नाव टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आहे? दॅट लाईन इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तेव्हा अशा प्रकारची लाईन रेडियसला परपेंडिक्युलर असते. सो देअरफॉर काय होईल बघा, प्रूव्ह काय करायचं आहे? दॅट लाईन म्हणजे लाईन L इज परपेंडिक्युलर कोणाला? टू द रेडियस. दॅट मीन्स रेडियस OA. थेरम महत्वाचा आहे, याचं अप्लिकेशनही महत्वाचं आहे आणि याचं प्रूफही महत्वाचं आहे. परत बघा काय प्रूव्ह करायचं आहे? देन दॅट लाईन म्हणजे लाईन L इज परपेंडिक्युलर. दॅट मीन्स परपेंडिक्युलर कोणाला? टू द रेडियस. रेडियस आता या फिगर मध्ये रेडियस कोणती आहे? OA. माईक बंद करा. So line L is perpendicular to radius OA. आता प्रूफ, याच्यामध्ये दोन प्रकारचं प्रूफ असतं, एक डायरेक्ट आणि एक इनडायरेक्ट. There are two types of proofs, direct proof and indirect proof. For this we use indirect proof. याच्याकरता आपण इनडायरेक्ट प्रूफ वापरतो. इनडायरेक्ट प्रूफ काय म्हणतं की तुम्हाला जे प्रूव्ह करायचं आहे त्याचं निगेटिव्ह घ्या. म्हणजे जर दोन शक्यता असतात, आयदर लाईन L इज परपेंडिक्युलर टू रेडियस OA or line L is not perpendicular to radius OA. There are two possibilities about the line L and radius. What we want to prove? We want to prove that line L is perpendicular to radius OA. जेव्हा when there are only two possibilities, either line L will be perpendicular to radius OA or line L will not be perpendicular to radius OA. When there are only two possibilities, then generally use indirect method of proof. इनडायरेक्ट मेथड काय म्हणते की जे प्रूव्ह करायचं आहे त्याचं निगेटिव्ह घ्या. ॲज्युम करा की ॲज्युम दॅट, इथे आपण डायरेक्ट प्रूफ घेत नाही, इनडायरेक्ट घेतोय. ॲज्युम दॅट लाईन L इज नॉट परपेंडिक्युलर टू रेडियस OA आणि रेडियस हा सेगमेंट असतो, टू सेगमेंट OA. इनडायरेक्ट प्रूफ मध्ये पुन्हा एकदा घ्या, जेव्हा दोनच पॉसिबिलिटी असतात, आयदर लाईन L इज परपेंडिक्युलर टू रेडियस OA or line L is not perpendicular to radius OA, then generally use indirect method. Indirect method म्हणजे काय की जे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे त्याच्याशी मुजोरी करा. आता मुजोरी आपल्याला चांगली करता येते. आईने सांगितलेली झाडून घे, नाही झाडत जा, काय होते माहिती आहे तुम्हाला, कणपडीत बसते. तसं इथे आहे, इथे जे सांगितलेलं आहे प्रूव्ह करायचं आहे त्याचं निगेटिव्ह घ्या की लेट लाईन L इज नॉट परपेंडिक्युलर टू रेडियस OA और सेगमेंट OA. कारण रेडियस ही सेगमेंट असते, तेव्हा सेगमेंट OA ला परपेंडिक्युलर नाही असं आपण समजूया. मग ही नसेल तर दुसरी काढता येते. इनडायरेक्ट प्रूफ मध्ये जी फिगर येते ना त्या फिगर जरा वेगळ्या येतात. ही लाईन L आहे, O हा सर्कलचा सेंटर आहे.
सर्कल नाही काढायचं. सेकंड फिगर मध्ये मात्र सर्कल काढलं तर फिगर येत नाही. इनडायरेक्ट प्रूफ मध्ये दुसरी जी फिगर असते ती दुसरी फिगर पहिल्या फिगर मध्ये सर्कल काढलं असेल यात सर्कल काढायचं नाही. आता आपण ऍज्युम काय केलेलं आहे की सेगमेंट OA इज नॉट परपेंडिक्युलर टू लाईन L. नाही आहे परपेंडिक्युलर, मग दुसरं घ्यायचं असं OA इज नॉट परपेंडिक्युलर टू लाईन L. मग हा नाही, मग दुसरा असतो. मग ऍज्युम म्हटल्यानंतर सपोज दुसरा कोणतरी असेल. सपोज सेगमेंट OB draw perpendicular on line L. OA नहीं है, मग सपोज सेगमेंट OB drawn perpendicular to line L. पुन्हा मी काय म्हणतो OA हा परपेंडिक्युलर नाही असं आपण ऍज्युम केलेला आहे. मग असं जर असेल तर ती थोडी तिरपी स्लॅट असं सेगमेंट दिसेल. मग जो परपेंडिक्युलर आहे तो सरळ दिसेल. OB परपेंडिक्युलर. आता जर OA आणि OB वेगळे आहेत याचा अर्थ असा की A आणि B हे पॉइंट सारखे नाही. याचा अर्थ असा होतो ऑफ कोर्स B is not same as A. B हा पॉइंट A सारखा नाही. A आणि B वेगळे आहे. is not same as A. इनडायरेक्ट प्रूफ आहे, लक्षात घ्या. वी आर अज्युमिंग दॅट जे आपल्याला प्रूफ करायचं आहे त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स आपण घेतलं कि let line A is not perpendicular to radius OA. मग असं आहे. पण तुम्हाला माहिती आहे की we can draw a perpendicular to the given line from the given point, that is segment OB. पुन्हा एक कन्स्ट्रक्शन करायचं असते त्याच्यामध्ये. टेक अनदर पॉइंट अगेन C. पुन्हा एक पॉइंट घ्या such that points A, B and C will be collinear and BC equals to BA. Take a point C. On line L such that A dash, B dash, C points A, B and C are collinear and BC equals to BA. दोन प्रकारची कन्स्ट्रक्शन केलेली आहे. OA इज नॉट परपेंडिक्युलर म्हणून दुसरा परपेंडिक्युलर टाकला OB. नंतर यावर पुन्हा एक तिसरा पॉइंट C असा घेतला की जेणेकरून B इज बिटवीन A and C and BC equals to AB. Join OC. Can we show that these two triangles are congruent to each other? If yes, then we can say that OA equals to OC. जर हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकलो तर आपल्याला असं म्हणता येतं OA equals to OC or OC equals to OA. But OA is a radius, दिलेली आहे radius. Therefore OC will be the radius or OC must be radius. पुन्हा ऐकून घ्या. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवण्याचा प्रयत्न करा. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवल्यानंतर मग आपल्याला असं म्हणता येतं OC equals to OA, but OA is a radius, therefore OC must be radius. मग जर ही रेडियस असेल, O हा सेंटर असेल, तर C हा जो पॉइंट आहे that is will be on line L. मग C हा ही पॉइंट लाइन L वर आहे आणि सर्कल वर आहे. कारण का मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली होती सर्कलच्या रेडियसची की सर्कलचा सेंटर
आणि सर्कलवरचा पॉइंट यांना जॉईन करणाऱ्या सेगमेंटला रेडियस म्हणतात. ओ सेंटर आहे, ओसी रेडियस आहे, म्हणजे सी हा पॉइंट जो आहे तो सर्कलवर आहे. लाईनवर तर घेतलाच आहे आपण. दॅट मीन्स लाईन एल intersects the circle at 2 points A and C. म्हणजे आपल्याला असं म्हणता येतं, जर OA equals to OC दाखवलं तर C हा पॉइंट सर्कलवर येतो, म्हणजेच लाईन L सर्कलला 2 पॉइंटने इंटरसेक्ट करते A and C. बट गिवन काय दिलंय की लाईन L इज अ टँजंट टू द सर्कल. लाईन L इज अ टँजंट. मग जर लाईन L टँजंट असेल त्याचा अर्थ असा की इट इंटरसेक्ट द सर्कल इन वन अँड ओनली वन पॉइंट. कारण टँजंट लाईन जर असेल तर ती सर्कलला फक्त एका आणि एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. पण आपण तर असं प्रूव्ह केलंय की 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते म्हणून. याचा अर्थ असा की आपलं जे अझम्पशन आहे की लाईन L इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट AOA, हे अझम्पशन रॉंग होईल. जेव्हा आपण एखादं इथे निगेटिव्ह सेंटेन्स घेतो आणि एखाद्या प्रॉपर्टीशी, एखाद्या डेफिनेशनशी, एखाद्या थेरमशी, एखाद्या पॉस्ट्युलेटशी जर रॉंग स्टेटमेंट येत असेल याचा अर्थ असा होतो की आवर अझम्पशन इज रॉंग. मग हे रॉंग आहे याचा अर्थ काय होतो, जे दिला आहे बाबा ते बरोबर आहे. पुन्हा एकदा, टेक ए पॉइंट C ऑन लाइन L such that A dash B dash C and BC equals to BA. आता इथे 2 ट्रायंगल मिळाले. इन ट्रायंगल OBC and triangle OBA. How can we show that these 2 triangles are congruent? Segment OB congruent with segment OB because common side. प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशी कॉन्ग्रुएंट असतो. कॉमन साइड, दोन्ही ट्रायंगलची कॉमन साइड आहे. नंतर अँगल OBC angle OBC congruent to angle OBA. Triangle OBC चा angle OBC congruent with angle triangle OBA चा angle OBA. कंस्ट्रक्शन केली आपण परपेंडिक्युलर टाकलेली आहे. Therefore, construction given each of 90 degrees, each right angle. प्रत्येक अँगल हा राइट अँगल आहे. And segment OC congruent with segment BC congruent with BA. Segment BC congruent with segment BA because construction. बर, एक मिनिट. So show that triangle OBC and triangle OBA congruent. कसं बघा, आपण असं अज्युम केलं होतं की OA is not perpendicular to line L. त्याच्याकरता वेगळी फिगर काढायची. मग OA परपेंडिक्युलर नाही म्हणून आपण थोडी त्रुटी घेतलेली आहे. मग अनदर परपेंडिक्युलर टाका OB. त्याच्यानंतर कंस्ट्रक्शन करायची आहे. We take a point C on line L such that points B lie between A and C and BC equals to BA. Show that these 2 triangles are congruent. In these 2 triangles, segment OB congruent with segment OB because common side. Then angle OBC congruent with angle OBA because each of 90 degrees. And segment BC congruent with segment BA because construction. Therefore, by which theorem these 2 triangles will be congruent, or by which test
ट्रायंगल OBC कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल OBA, त्याला रिझन काय द्या, कोणती टेस्ट आहे? बरोबर आहे, दोन साइड्स and angle between them, two sides and angle between them, SAS test, congruency ची आहे ही. And when two triangles are congruent, then their corresponding sides are congruent. Therefore, OC equals to OA or segment OC congruent to segment OA. OC equals to OA because corresponding sides of congruent triangles. OA आणि OC या दोन्ही लेंथ इक्वल राहतील, पण गिवन मध्येच आपण म्हटलेलं आहे की OA काय आहे, रेडियस आहे. बट सेगमेंट OA इज अ रेडियस. मग जर हे डिस्टन्स रेडियस एवढा असेल, O हा सेंटर असेल, OA रेडियस असेल, तर OC काय राहील? दॅट मीन्स सेगमेंट OC मस्ट बी ए रेडियस. देयरफॉर सेगमेंट OC मस्ट बी ए रेडियस. कारण दोन्ही डिस्टन्सेस इक्वल आहेत. त्यापैकी OA रेडियस आहे, O हा सेंटर आहे, हे आपण सर्कलवर आहे, म्हणून OA रेडियस वरची फिगर. मग O जर सेंटर असेल आणि OA इक्वल्स टू OC असेल, त्यापैकी OA जर रेडियस असेल तर OC रेडियस राहील. आणि जर OC रेडियस असेल तर पॉइंट C लाइज ऑन द सर्कल. कारण रेडियसच्या एंड पॉइंट पैकी एक पॉइंट हा सेंटर ऑफ द सर्कल असतो, जो O दिलेला आहे, आणि दुसरा जो पॉइंट राहील तो ऑन द सर्कल राहील. देयरफॉर पॉइंट C इज ऑन द सर्कल. किंवा पॉइंट नाही तरी चालतं. देयरफॉर C lies on the circle. मग C हा सर्कलवर आहे. आता C हा आपण कुठे घेतला? लाईन L वर घेतला. लाईन L वर कोणता पॉइंट होता गिवन मध्ये? A होता. आता आपण C हा सुद्धा सर्कलवर आणि लाईन वर दाखवलेला आहे. दॅट मीन्स लाईन L intersects the circle in two points A and C. याचा अर्थ होतो that means line L intersects the circle in two distinct म्हणजे वेगवेगळे पॉइंट्स कोणकोणते आहेत? A आणि C. म्हणजे ही लाईन सर्कलला दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, A आणि C मध्ये. परंतु आपल्याला काय दिलंय? लाईन L इज अ टँजंट. टँजंट म्हटल्यानंतर फक्त एकच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. बट line L is a tangent. It is given. Therefore, line L intersects the circle in only one point. आणि ही परपेंडिक्युलर नाही असं समजल्यामुळे दुसरी आपण परपेंडिक्युलर घेतली आणि मग आपल्याला काय मिळालं की लाईन L सर्कलला दोन पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करते. पण आपण असं म्हटलेलं आहे, असं जर घेतलं तर टँजंट दिलेली आहे म्हणजे एकाच पॉइंट मध्ये. याचा अर्थ असा होतो की आवर ॲझम्पशन इज रॉंग. काय ॲझ्युम केलं होतं आपण की दॅट लाईन L इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट OA इज रॉंग.
Therefore, our assumption that line L is not perpendicular to segment OA is wrong. कारण ॲझम्पशन रॉंग झालेलं आहे. ते जर रॉंग असेल त्याचा अर्थ असा होतो की बाबा रे तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे. इट मीन्स दॅट देअरफॉर लाइन L is perpendicular to radius OA. Hence proved. पुन्हा एकदा बघा काय म्हटलंय तर a tangent at any point of a circle म्हणजे सर्कलवरच्या कोणत्याही पॉइंट जवळ जर आपण एक टँजंट काढली तर ती टँजंट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळ परपेंडिक्युलर असते. म्हणजे आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की लाइन L इज परपेंडिक्युलर टू रेडियस OA. मग हे परपेंडिक्युलर दाखवण्याकरता दोन शक्यता असतात. Either line L is perpendicular to radius OA or not perpendicular to radius OA. When there are only two possibilities, generally use indirect method. Indirect method काय म्हणते की आपल्याला ॲज्युम हे करायचं असतं की जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स घ्यायचं. म्हणजे ॲज्युम दॅट लाइन L is not perpendicular to segment OA. मग त्याच्यात काही दुसरी फिगर काढायची. सेगमेंट OA लाइन L ला परपेंडिक्युलर सर्कल काढायचं नाही. कारण जेव्हा आपण इनडायरेक्ट मेथड वापरतो तेव्हा पूर्ण फिगर काढता येत नसते. आवश्यक तेवढीच काढायची. मग ही जर परपेंडिक्युलर नसेल तर दुसरी परपेंडिक्युलर आधी टाकली आपण OB परपेंडिक्युलर टू लाइन L. पुन्हा आपण कन्स्ट्रक्शन केली. टेक ए पॉइंट C ऑन लाइन L such that A', B', C and BC equals to AB. Then show that these two triangles are congruent. दाखवायचे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून. कारण why these two triangles are congruent? By SAS test. Therefore OC equals to OA, but OA is a radius. गिवन मध्ये दिलेला आहे OA ही रेडियस आहे म्हणून. OA is a radius. मग जर ही रेडियस असेल, O हा सेंटर असेल, तर OC सुद्धा रेडियस राहील. मग OC जर रेडियस असेल, O सेंटर असेल, तर C पॉइंट हा सर्कलवर राहील. म्हणजे पॉइंट C इज ऑन द सर्कल. आता पॉइंट C सर्कलवर आहे, लाईनवर आहे, पॉइंट A सर्कलवर आहे, लाईनवर आहे. याचा अर्थ असा की लाइन L सर्कलला दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करेल. A and C. लाइन L इंटरसेक्ट द सर्कल इन टू वेगवेगळ्या पॉइंट मध्ये A and C. पण आपल्याला काय दिलं आहे? बट लाइन L इज अ टँजंट टू द सर्कल. लाइन L ही टँजंट आहे. टँजंट काय म्हणते की when a line intersect the circle in one and only one point, it means that line L intersect the circle in only one point. इथे आपण प्रूव्ह करू शकलो दोन पॉइंट मध्ये. इथे एकच पॉइंट मध्ये आहे. पण याचा अर्थ असा की जे गिवन आहे त्या गिवनशी आपला अझम्पशन रॉंग आलेला आहे. Therefore our assumption that line L is not perpendicular to segment OA is wrong. मग हे जर रॉंग असेल, दोनच शक्यता असतील तर दुसरं नेहमीच राईट असतं. Therefore दुसरी शक्यता काय राहिली? मग सेगमेंट OA आणि लाइन L परपेंडिक्युलर टू ईच अदर. So therefore line L is perpendicular to radius OA. थेरम प्रूफ लेंदी आहे, प्रश्नच नाहीये. पण हे थेरम आतापर्यंत नाही विचारलं, पण कदाचित लक्षात घ्या, मे बी आज. सो असं हे थेरम आहे. एखाद्या वेळेला प्रूफ लक्षात नाही राहिलं तर चालेल, पण मात्र
In the figure, point P is the center of the circle and line AB is the tangent to the circle at the point T. The radius of the circle is 6 centimeter. Find PB. If angle TPB equals to 60 degrees, as per given information, first observe the figure and the information. In the figure, point P is the center of the circle and line AB is a tangent to the circle at point T. The radius of the circle is 6 centimeter. In the figure, PT is the radius because the segment joining the center of the circle and the point on the circle, सर्कलचा सेंटर आणि सर्कल वरचा एखादा पॉइंट यांना जॉइन करणाऱ्या सेगमेंटला रेडियस म्हणतात. दॅट इज 6 सेंटीमीटर. अँड अँगल TPB या अँगलचं मेजर 60 डिग्रीज आहे. एवढ्या माहितीवरून फाइंड PB काढा. नाउ हियर ट्रायंगल PTB, only one angle is given. In triangle PTB, angle TPB equals to 60 degrees. It is given. पुन्हा तुम्हाला कोणता अँगल किती मेजरचा आहे हे सांगता येईल आताच पाहिलेल्या थेरम नुसार. कोणत्या पॉइंट जवळचा अँगल 90 चा होईल? T जवळचा, बरोबर आहे. कारण AB is a tangent, T is a point of contact. इथून काढलेली रेडियस PT आहे. सो अँगल PTB equals to 90 degrees. हे महत्त्वाचं आहे आणि याला रिझन द्यायचं टँजंट थेरम. टँजंट थेरम. Therefore, हा 90 झाल्यानंतर रिमेनिंग अँगल सांगता येतो 30 चा होईल at point B. Therefore, angle PBT or TBP is equal to 30 degrees remaining angle. Therefore, triangle PTB is 30 degrees, 60 degrees and 90 degrees triangle. Now in this figure, which side is given? PT. PT is opposite of 30 degrees angle. मग ते थेरम वापरा की side opposite to 30 degrees angle is equal to half of the hypotenuse. जे आपण सेकंड चॅप्टर मध्ये पाहिलं होतं की जर एखाद्या ट्रायंगलच्या अँगलचे मेजर 30, 60 आणि 90 असेल तर 30 चा जो अपोजिट साइड आहे ती साइड 30 ची अपोजिट साइड ही हायपोटेन्यूसच्या हाफ असते आणि 60 ची अपोजिट साइड ही हायपोटेन्यूसच्या √3/2 टाइम्स असते. तुम्हाला कोणती साइड दिली आहे? PT. कोणत्या अँगलची अपोजिट साइड आहे? 30 ची. मग ती प्रॉपर्टी यूज करा. सो देयरफॉर साइड अपोजिट टू
30 degrees angle equals to half into hypotenuse. Therefore, see in figure 30 के अपोजिट साइड कौन किया है PT is equal to half into which side is called as hypotenuse? The side opposite to right angle. Right angle च्या opposite side hypotenuse म्हणतात. That is PB. So half into PB. आणि जर तुम्ही वर्ड मध्ये लिहिणार नसाल तर इथे रिझन द्यायचं 30, 60, 90 degrees triangle theorem. The theorem of 30, 60 and 90 degrees triangle. So therefore, put the value of PT equals to 6 equals to half into PB, half इकडे घ्या, so 6 into 2 equals to PB, therefore PB equals to 12. समजा एखाद्या वेळेला तुम्हाला टीव्ही विचारली असेल तर दोन प्रकारे काढता येते. कशी? आयदर साइड अपोजिट टू 60 अँगल घ्या. समजा ते थेरम नाही आठवलं तर दोन साइड माहिती आहे, ही आणि ही, तिसरी काढता येते बाय पायथागोरस. सो इन राइट अँगल ट्रायंगल इफ टू साइड्स आर गिवन then we can find the remaining side by using theorem of Pythagoras. तेव्हा हे लक्षात ठेवा, हे थेरम की एखादी लाईन जर सर्कलला टँजंट असेल तर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेल्या रेडियसला ती लाईन परपेंडिक्युलर असते. दॅट इज थेरम ऑफ टँजंट थेरम. देन नेक्स्ट प्रॉब्लेम. त्याच्यामुळे कंटाळा करायचा नाही. प्रॉब्लेम्स पहा. आता सेकंड प्रॉब्लेम काय येतं. segment TP is a tangent to a circle with center O. If OP is equal to 13 centimeter, PT is equal to 10 centimeter, find OT. Figure is given. In the figure दिलेली आहे. हा सर्कलचा सेंटर आहे. टीपी टँजंट आहे आणि काही लेंथ दिलेल्या आहेत. TP is a tangent to the circle. OP equals to 13 centimeter. PT equals to 12 centimeter. Find OT means radius of the circle. So in triangle OTP, कोणत्या पॉइंट जवळचा अँगल 90 चा होईल? सांगा कोणी आहे? Angle at which point will be of 90 degrees? हा बरोबर आहे. T जवळचा अँगल TT. काही जण O जवळचं घेतील, त्याच्यावर जाऊ नका. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोणता आहे? T. तिथे नेहमी 90 चा अँगल होतो. So angle OTP equals to 90 degrees. रीजन आहे टँजंट थेरम. आपण आताच पाहिलेलं थेरम. So this is the right angle triangle. Two sides are given. We can find the remaining side by Pythagoras theorem. काय थेरम आहे?
in a right angle triangle the square of the hypotenuse, right angle ची opposite side त्याला म्हणतात hypotenuse, so OP square is equal to sum of the squares of remaining two sides, so OP square equals to OT square plus PT or TP square. So OP square equals to OT square plus PT square. Pythagoras theorem. हे डोक्यातच आणू नका की पायथागोरस थेरम मागच्या चॅप्टर मध्ये झाल्यामुळे या चॅप्टर मध्ये विचारणार नाही. रिलेटेड आहे सगळे एकमेकांशी. So therefore by Pythagoras theorem the square of the hypotenuse equals to sum of the squares of remaining two sides. Put the values. 13 square equals to OT square काढायची आहे plus PT square means 12 square. Therefore 13 square 169. OT square plus 12 square means 144. Taking 144 to left hand side, so 169 minus 144 equals to OT square. आपल्याला OT ची व्हॅल्यू काढायची आहे. 169 मधून 144 मायनस करा 25 equals to OT square or OT square equals to 25. Taking square roots of both the sides, so OT equals to 525 the square root 5 लिखतं 5 centimeter. This is our last answer. So OT equals to 5 centimeter. किंवा काही वेळा म्हणतात find the answer. काही वेळा फिगर दिल्या जाईल, काही वेळा फिगर दिल्या जाणार नाही. तसे इथे आहे टँजंट AP is drawn from a point P tangent AP is drawn from a point P which is at a distance of 17 centimeter from the center O of a circle of radius 8 centimeter. Calculate AP. Figure is not given, so first draw figure. काय म्हणतात त्याने सर्कलचा सेंटर O आहे, मग एक सर्कल काढायचं, सेंटर घ्यायचा O. ऍक्च्युअल दिलेल्या प्रॉब्लेम मधले मेजरमेंट घ्यायचे नाही फिगर काढताना. लक्षात घ्या, फिगर काढताना मेजरमेंट घ्यायचे नाही. Tangent AP is drawn from a point P which is at a distance of 17 centimeter from the center O of a circle of radius 8 centimeter. एका सर्कलची रेडियस 8 सेंटीमीटर आहे आणि P हा पॉइंट tangent AP is drawn कुठून काढायला लागते टँजंट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून, रेडियसच्या आउटर एंड मधून. कशी काढलेली आहे फ्रॉम ए पॉइंट P which is at a distance of 17 centimeter from the center O. O या सेंटर पासून तो पॉइंट P 17 सेंटीमीटर डिस्टन्स वर आहे आणि त्या पॉइंट मधून सर्कलला टँजंट काढलेली आहे. नाव काय तिचं AP. हा झाला P, हा झाला A. So tangent AP is drawn from a point P
which is a distance of 17 centimeter from the center O, and radius of circle is 8 centimeter. Calculate AP. AP is the side of triangle OAP. So solution, in triangle OAP, या ट्रायंगल मध्ये कोणत्या पॉइंट जवळचा अँगल 90 चा होईल? अँगल ए. तीन अक्षरांनी अँगल OAP. Angle OAP equals to 90 degrees. Reason? What is the reason? बरोबर आहे, tangent theorem. So reason is tangent theorem. So in this right angle triangle, two sides are given. We can find the remaining side. So in triangle OAP, the square of hypotenuse means OP square is equal to sum of the squares of remaining two sides, OA square plus AP square, by Pythagoras theorem. पहा तुम्ही किती महत्त्वाचा ठिकठिकाणी येतोय. Put the values. By putting the given values, so OP means 70 square, OA 8 square plus AB square. The square of the 70 is 289. The square of the 8 is 64 plus AB square. Taking 64 to left hand side, so we get 289 minus 64 equals to AP square. Subtract these two, you will get 225. करून बघा किती येतं तर 9 minus 4 5, 8 minus 6 2, and 2 जसे आहेत तसेच. Taking square roots of both the sides, so AP square equals to 225. Therefore, AP equals to 225 is the square of 15. Therefore, square root of 225 is 15. So 15, and the length is given in centimeter. So AP equals to 15 centimeter. So thus, when a circle is given, what tangent is given, and some two distances, outward distance will be given, and other 36 90 ट्रायंगल असेल तो, किंवा मग दोन लेन दिल्या असेल तर तिसरी बाय युजिंग पायथागोरस काढता येते. फक्त थेरम महत्त्वाचा लक्षात ठेवा की टँजंटच्या आणि सर्कलला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो, कॉमन पॉइंट. तिथून जर रेडियस काढली तर त्या रेडियसला ही टँजंट परपेंडिक्युलर असते. टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. आधारे आपल्याला हे असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. कदाचित 2 मार्कांचं किंवा कदाचित 3 मार्कांचं विचारतील. आता आज आपल्याला याचं कॉन्व्हर्स पाहायचं आहे. कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. पुस्तकात बघू नका तुम्ही, मग पुस्तकात बघून सांगाल मला. थेरम काय होतं? जेव्हा एखादी लाईन सर्कलची टँजंट असते तेव्हा ती लाईन सर्कलच्या रेडियसला परपेंडिक्युलर असते. आता थोडी फिगर बद्दल काढतो. इन द फिगर समजा एम हा सेंटर आहे, एम एन ही रेडियस आहे, आणि लाईन एल ही टँजंट आहे. तर आपण काय म्हटलं होतं की लाईन एल इज परपेंडिक्युलर टू एम एन इफ
line L is a tangent, then line L perpendicular to radius mm. आता याचा कॉन्व्हर्स काय? इफ आणि देन याच्यानंतर जे स्टेटमेंट येतात त्यांच्या प्लेसेसची अदलाबदल करायची. कॉन्व्हर्स काय होईल? इफ लाइन L is perpendicular to radius mm, then line L is a tangent to the circle. म्हणजे जेव्हा एखादी लाइन रेडियसला परपेंडिक्युलर असते, पण कुठे कुठे परपेंडिक्युलर असते रेडियसला? ती लाइन सर्कलला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते तिथून काढलेल्या रेडियसला जर परपेंडिक्युलर असेल तर ती लाइन त्या सर्कलला टँजंट असते. A line perpendicular to a radius at its point on the circle. कुठे परपेंडिक्युलर रेडियसला? त्या लाईनचा जो पॉइंट सर्कलवर असतो त्या पॉइंट मधून काढलेल्या रेडियसला जर ती लाईन परपेंडिक्युलर असेल तर ती लाईन टँजंट असते. हे थेरम कारण प्रूफ आहे याचं, म्हणून थेरम परत आपण उद्याला बघणार आहोत आणि प्रूफ उद्याला. पण याचा अर्थ असा की आपण आता थांबणार आहोत म्हणून काही आपल्याला प्रॉपर्टीज बघायच्या आहेत, ते आपण आधी बघून घेऊ आणि मग नंतर या थेरमचं प्रूफ बघू. नाउ इन द फिगर P is the center of a circle and point A is in the interior of a circle. फिगर मध्ये P हा सर्कलचा सेंटर आहे, A हा पॉइंट सर्कलच्या आत आहे. आता मला सांगा A या पॉइंट मधून जाणाऱ्या सर्कलला आपण किती टँजंट्स काढू शकतो? हाऊ मेनी टँजंट्स कॅन वी ड्रॉ पासिंग थ्रू द पॉइंट A टू धिस सर्कल? या सर्कलला ए या इंटेरियर पॉइंट मधून जाणाऱ्या किती टँजंट्स काढता येतील? लक्षात आहे मेश्राम? हाऊ मेनी टँजंट्स कॅन वी ड्रॉ फ्रॉम अ पॉइंट ए टू धिस सर्कल? माझा आवाज ऐकू येतोय का? हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय? बरं, आता क्लिअर ऐकू येतोय का? आता मला सांग, मी प्रश्न पुन्हा विचारतो. हाऊ मेनी टँजंट्स कॅन वी ड्रॉ फ्रॉम अ पॉइंट ए टू धिस सर्कल? If we draw a line passing through point A, or a tangent is a line. If we draw a line passing through point A, that line intersects the circle in 2 points. It means that this line is not a secant, is not a tangent. This line is a secant. पुन्हा प्रश्न ऐकून घ्या. जर सर्कलच्या इंटेरियर मध्ये एखादा जर पॉइंट असेल तर त्या पॉइंट मधून जाणाऱ्या आणि या सर्कलला टच करणाऱ्या म्हणजेच एकच पॉइंट कॉमन असणारी लाईन आणि सर्कल अशा किती लाईन्स काढता येतील? कोणी उत्तर द्या मला, चालेल? How many lines can we
we draw passing to point A, whose center is P, and it will become a tangent to this circle? पोपटताई एकही नाही. We cannot draw any one line passing through the point A which will be the tangent to this circle. एकही काढता येत नाही. लक्षात घ्या. If a point A is on the circle, then how many tangents can we draw from point A? A या पॉइंट मधून जाणाऱ्या आता आपल्याला किती टँजंट्स काढता येतील? हर्षाली काळे ऐकू येत आहे का? हर्षाली का सुरू केले या पोरीनं चालली गेली तिकडे कुठतरी? नक्कीच हर्षाली. मृणालिताई वाणी ऐकू येत आहे? कोणालाच कसं ऐकू येत नाहीये? सुमेध आगलावे, how many tangents can we draw to this circle from a point A which is on the circle? माझा आवाज पोहोचतोय का? सांग मग सुमेध आगलावे, किती टँजंट्स काढता येतील या पॉइंट मधून या सर्कलला? One and only one. And if P is the center of a circle and point A is in the exterior of the circle, point A is in the interior, no tangent. Point A is on the circle, one tangent. If we take a point A in the exterior of a circle, then how many tangents can we draw through point A to this circle? Aslesha Bhatt, ऐकू येतंय का? दोन. तुझं म्हणणं दोन आहे. उत्कर्षाताई सावसाकडे तुमचं काय म्हणणं आहे? उत्कर्षा सावसाकडे, हा किती काढता येतील टँजंट्स? बे धोट्या, दारू पिल्यासारखा काऊन सांगते? We can draw two tangents. सगळेजण करून पळाले, फक्त 37च राहिले. We can draw two tangents from the point which is in the exterior of the circle, and both these two tangent segments are congruent. हे दोनही tangent segment congruent असतात. Segment AM and segment AN, both tangent segments are congruent. So the tangent segments drawn from the exterior point of the circle are always congruent. प्रूफ करता येतं. याचं प्रूफ आपण नंतर बघणार आहोत. कसं करायचं? जॉईन PM and PA. Show that these two triangles are congruent. In these two triangles, angle PMA congruent with angle PNA equals to 90 degrees. Tangent theorem.
then segment PA congruent with segment PA common side, and segment PM congruent with segment PN because radii of same circle. एका सर्कलचे रेडियस congruent असतात. Therefore, these two triangles are congruent by hypotenuse side theorem. Hypotenuse side SS युनिट टेस्ट 9 hypotenuse side टेस्ट नुसार ये दोन ट्रायंगल congruent होतील and therefore segment AM congruent with segment AN because corresponding sides of congruent triangles. तेव्हा अशा प्रकारे आपण हे प्रूव्ह करू शकतो की जेव्हा एखादा पॉइंट हा सर्कलच्या एक्सटेरियर मध्ये दिला असेल त्या पॉइंट मधून सर्कलला काढलेले दोन टँजंट सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट असतात. काही जण का गेले निघून, सकाळी बघा 55 होते ना आता 38च का झाले?